पांढऱ्या शांततेचा, हिरवा रंग सांगतोय संदेश समृद्धीचा। निळे अशोक चक्र फिरते प्रगतीचे, निळे अशोक चक्र फिरते प्रगतीचे। हाच तर आहे अभिमान माझ्या भारत भूमीचा, हाच तर आहे अभिमान माझ्या भारत भूमीचा। आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज 15 ऑगस्ट, आज प्रत्येक शाळेत, प्रत्येक घरावर आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात आपला लाडका तिरंगा डौलाने लहरत आहे। मित्रांनो, हा तिरंगा म्हणजे केवळ कपड्याचा तुकडा नव्हे, तर 140 कोटी भारतीयांची अस्मिता आणि आपल्या देशाचा प्राण आहे। सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा प्राण आहे। सीमेवर लढणाऱ्या सैनिकांपासून ते ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेल्या खेळाडूपर्यंत प्रत्येकाचा अभिमान म्हणजे आपला लाडका तिरंगा आहे। चला तर मग या तिरंग्यातील 3 रंगांचा आणि त्यात दडलेल्या विचारांचा अर्थ समजून घेऊया। सर्वप्रथम येतो केशरी रंग, शौर्य आणि त्याग। आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा सर्वात वर असणारा केशरी रंग आपल्याला आपल्या देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या लाखो क्रांतिकारकांची आठवण करून देतो। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी हसत हसत फाशीचा दोर आवळला, तो या केशरी रंगाच्या सन्मानासाठी। सण उत्सव सोडून जे डोळ्यात तेल घालून सीमेवर जगतात, सण उत्सव सोडून जे डोळ्यात तेल घालून सीमेवर जगतात, घरी परतायची आस मनात ठेवून सीमेवर शत्रूंशी लढतात। तिरंग्यात गुंडाळून जेव्हा येतो एखादा वीर जवान, तिरंग्यात गुंडाळून जेव्हा येतो एखादा वीर जवान, तेव्हाच कळते काय असते देशासाठी दिलेले बलिदान, तेव्हाच कळते काय असते देशासाठी दिलेले बलिदान। मित्रांनो, यानंतर येतो पांढरा रंग, शांतता आणि अहिंसा। मधला पांढरा रंग हा शांतता, अहिंसा आणि सत्याचे प्रतीक आहे। भारत हा जगाला नेहमीच शांतीचा संदेश देणारा देश आहे, हे हा रंग दर्शवतो। जगाला शांतीचा संदेश देणारा हा पांढरा रंग महान आहे, जगाला शांतीचा संदेश देणारा हा पांढरा रंग महान आहे। बुद्ध आणि गांधींच्या विचारांची यातच दडलेली शान आहे। अहिंसेच्या मार्गाने चालण्याची हा आपल्याला प्रेरणा देतो, अहिंसेच्या मार्गाने चालण्याची हा आपल्याला प्रेरणा देतो। माझ्या भारताचा शांत स्वभाव हाच रंग जगाला सांगतो, माझ्या भारताचा शांत स्वभाव हाच रंग जगाला सांगतो। यानंतर येते अशोक चक्र, प्रगती। या पांढऱ्या रंगाच्या मध्यभागी असणारे 24 आऱ्यांचे निळे अशोक चक्र आपल्याला संदेश देते की आपल्याला देशाच्या प्रगतीसाठी पुढील 24 तास कष्ट करायचे आहेत। मध्यभागी असणारे निळे अशोक चक्र 24 तास चालण्याची प्रेरणा देतात, कधीही न थांबता देशासाठी सतत पुढे जाण्याचा संदेश देतात। न्याय, धर्म आणि प्रगतीचे हेच तर खरे प्रतीक आहे, न्याय, धर्म आणि प्रगतीचे हेच तर खरे प्रतीक आहे। या चक्राच्या गतीमध्येच माझ्या भारताचे भविष्य सुरक्षित आहे, या चक्राच्या गतीमध्येच माझ्या भारताचे भविष्य सुरक्षित आहे। यानंतर येतो सर्वात शेवटचा रंग, हिरवा रंग, समृद्धी। आपल्या राष्ट्रीय ध्वजाच्या सर्वात खाली असणारा हिरवा रंग आपल्या देशातील शेतांची हिरवळ, निसर्गाची समृद्धी आणि कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रतीक आहे। निसर्गाच्या सुंदर रूपाने सजलेला हा हिरवा रंग आहे पावन, निसर्गाच्या सुंदर रूपाने सजलेला हा हिरवा रंग आहे पावन। माझ्या देशाचे वैभव पाहून सुखावून जाते मनाचे अंगण। हा रंग देई संदेश प्रगतीचा आणि आनंदाची हीच तर खरी खाण, हा रंग देई संदेश प्रगतीचा आणि आनंदाची हीच तरी खरी खाण। या सुंदर अशा हिरव्या रंगाने वाढवली माझ्या तिरंग्याची शान, या सुंदर अशा हिरव्या रंगाने वाढवली माझ्या तिरंग्याची शान। मित्रांनो, तर असा आहे आपला तिरंगा। आज आपण प्रत्येकाने एक प्रश्न नेहमी स्वतःला विचारला पाहिजे की आपण खरंच या तिरंग्याचा मान राखतो का? हल्ली 15 ऑगस्ट, 26 जानेवारी झाल्यावर छोटे छोटे कागदी तिरंगे रस्त्यावर पडलेले दिसतात, काही लोक त्यावर पाय सुद्धा देऊन जातात। हे पाहून आपल्याला वेदना होतात का? हे पाहून जर का आपल्याला वेदना होत नसतील तर आपण खरे भारताचे नागरिक म्हणू शकत नाही। आपण सर्वांनी मिळून आज एक प्रतिज्ञा केली पाहिजे की आपण आपल्या राष्ट्रध्वजाचा कधीही अपमान होऊ देणार नाही। आपण सर्व विद्यार्थी मिळून मन लावून अभ्यास करू आणि अशी कामे करू जेणेकरून आपल्या भारताचा क्रमांक जगात पहिल्या क्रमांकावर येईल। शेवटी जाता जाता एवढेच म्हणते, घेऊया तिरंगा हाती, देश घडवण्याची शपथ घेऊया, घेऊया तिरंगा हाती, देश घडवण्याची शपथ घेऊया। भेदभाव सारे विसरून एकतेचा संदेश देऊया। माझ्या वाणीला विराम देताना करते मी तिरंग्याला सलाम, माझ्या वाणीला विराम देताना करते मी तिरंग्याला सलाम। भारत भूमीच्या रक्षणासाठी शहीदांना कोटी कोटी प्रणाम, भारत भूमीच्या रक्षणासाठी शहीदांना कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।